पत्रकार परिषदेत आमच्याबरोबर असतात आमचे दक्षिण गोयचे खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस, आमचे उत्तर गोयचे जिल्हा अध्यक्ष बाब बिरेन शिरोडकर, आमचे दक्षिण गोयचे जिल्हा अध्यक्ष बाब साबियो डिसिल्वा। आम्ही गेल्ले 2-3 दीस पयले की NIOचो म्हादयचे रिपोर्ट आयला आणि त्या रिपोर्टा बद्दल वेगळ्यो प्रतिक्रिया आम्ही पळयल्यो। काल आम्ही मुख्यमंत्र्याचे रिएक्शन पळयले की तो सांगता की आपण तो अजूनही रिपोर्ट पळोवना। आता वो रिपोर्ट एप्रिल 2024 आयला, म्हणजे जवळपास 1 वर्ष जाऊन गेले आणि सरकार जे म्हणता, मुख्यमंत्री म्हणता की म्हादय आपल्या आवयपेक्षा व्हडली, की हांका कितलो सिरियसनेस आसा म्हादयचेर हे दिसून येता। 1 वर्ष जो रिपोर्ट येता आणि सरकाराक टाइम ना तो रिपोर्ट पळोवपाक, विच शोज दॅट व्हॉट एंड हाउ सिरियस दे आर अबाउट म्हादय डायव्हर्जन। आता वेगळे स्पेक्युलेशन आयल्यो की NIOचो जो रिपोर्ट आसा तो सांगता की चड इम्पॅक्ट जावचो ना गोयचेर। आम्ही आज या पत्रकार परिषदे मार्फत सगळे गोंयकारां मुखार काही फॅक्ट्स, काही स्टडीज, काही रिपोर्ट आमचे खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हे तुमच्या मुखार, गोयच्या जनते मुखार हाडटले। परत एकदा गोयच्या जनतेक आश्वासन दिवपाक सोदता। आमचो स्टँड पयली आशिल्लो, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचो स्टँड म्हादयचेर हो कायम उरतलो। वी विल मेक शुअर की जे डायव्हर्जन थंय इल्लीगल पद्धतीन जे चल्ला हाजेर गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचो विरोध आसतलो आणि वी विल फाईट टू प्रोटेक्ट आवर रिवर म्हादय। काँग्रेस पक्ष जेन्ना केंद्रांतूय आशिल्ले, जेन्ना राज्यांतूय आशिल्ले, तेन्ना काँग्रेस पक्षान तेन्ना म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल हो फॉर्म केल्लो। हाजे वयल्यान कळटा की काँग्रेस पक्ष कितलो हाजेर सिरियस आशिल्लो तो। आता काही वेगळे एजन्सीज ते तुमच्या मुखार दवरतले। फॉर एक्झाम्पल वेस्टर्न घाट कमिटी आणि ताजो स्टडी जे प्रोफेसर सुबिमल घोष जे IIT बॉम्बेतल्यान जे पास आउट जाल्या, हाणी त्या रिपोर्टान कितें मेन्शन केला, तशेंच एडवान्स अर्थ एंड स्पेस सायन्सीस हांचो रिसर्च एनालिसिस कितें सांगता, ताजे उपरांत IISc बेंगलोर हांचे रिसर्च बाबा कितें सांगता हे तुमच्या मुखार आमी दवरतले। आणि तशेंच निवा नॉर्वेजियन एजन्सीन हाजे कितें परिणाम जातलो, कितें हाजे ड्रॉबॅक्स आसा, कितें इफेक्ट जातले, हे तुमच्या मुखार आमचे खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हे तुमकां संबोधित करतले। आणि मागीर आमी विल शो द प्रेझेंटेशन की हाजो इम्पॅक्ट कितें जातलो आणि हो जो सगळो डेटा आणि सगळी जे इन्फॉर्मेशन जे आमचे कडेन आसा दॅट वी आर गोइंग टू हँड ओवर टू निर्मला सावंत, ज्यो म्हादयक लागून ज्यांचे सुप्रीम कोर्टात मॅटर चालू आसा, हू इज फायटिंग लिगली द बॅटल टू प्रोटेक्ट म्हादय। आफ्टर दीस प्रेस कॉन्फरन्स आमी जे कडेन उलयल्या की आमकां थोडे आनी मटेरियल मेळ्ळा विच विल हेल्प देम स्ट्रेंथन देअर केस इन सुप्रीम कोर्ट। कॅप्टन विरियाटो फर्नांडीस। जशें आमच्या प्रेसिडेंटान सांगला, आयज आमी जे रिसर्च केल्ले आसा, खुबशे एमिनंट सायंटिस्ट, एनवायरमेंटलिस्ट जे खुबशीं वर्सां जालीं तांचो रिसर्च चालू आसा, जावं ते IISc बेंगलोर तांचो पळय रिपोर्ट आसा
तो इट इज इन पब्लीक डोमेन आता आणि ताणी कर्नाटका सरकाराकूय दिला सांगून की तर बेंगलोरचे जाऊन कर्नाटकाच्या सरकाराक सांगला तुम्ही कितें करता दॅट विल डिस्ट्रॉय द एंटायर इकॉलॉजी गोवाच न्ही नॉर्थ कर्नाटका डिस्ट्रॉय जातले सो तरी पूण कित्याक आयकना तें आमी पळयतले आतां प्रेझेंटेशन तशेंच IIT बॉम्बेनूय स्टडी केला तांणी आपणाचो रिपोर्ट हाडला तशें एक नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट रिसर्च इन्स्टिट्यूट जे उदक्या बद्दल खूबशे रिसर्च करता तांणी एक रिसर्च केला हे सगळे आमचे कितें आसा प्लस रेफरन्सीस डॉक्युमेंट्स रिसर्च पेपर्स ते आमी मेन्शन केल्ले आसा बिसाइड्स हँडिंग ओवर टू मिसेस निर्मला सावंत आणि डॉक्टर राजेंद्र केरकर आमी जाय जाल्यार इवन गोंयच्या सरकाराक दिता चीफ मिनिस्टराक दिता आमी हे जी लढाई पळय आसा सुप्रीम कोर्टान दॅट विल बिकम मोर मिनिंगफूल मोर सायंटिफिकली हे प्रूफ केल्ले सो आनी टायम घेनासतना आमी हे प्रेझेंटेशन तुमच्या मुखार दवरता तुमकां देव बरें करूं म्हणटा प्लस आमचो प्रेसिडेंट खंय आशिल्लो ताका रिक्वेस्ट केलो सोडून ते फंक्शन आयला म्हूण देव बरें करूं म्हणटा तसोच आमचो नॉर्थ गोवाचो प्रेसिडेंट बाब वीरेन शिरोडकार आनी साऊथ गोवाचो प्रेसिडेंट बाब सावयो डिसिल्वा दोगांयकूय देव बरें करूं म्हणटा आनी सगळे तुमी पत्रकार भाव भयणी हांगा आयले म्हूण ह्या टायमार देव बरें करूं अरे तू विष्णू किती ही आमची फर्स्ट स्लाइड पळय आसा हो फोटोग्राफ काडलेलो 1989 एक कर्नल सैनी म्हण हातून फुल हे पळय फॉरेस्ट एरिया आसा which is running to almost 1000 square kilometers हातून दोनूय आसा मादय वायल्ड लायफ सँच्युरी आणि भीमगड वायल्ड लायफ सँच्युरी ह्यो दोनूय हातून ह्या फॉरेस्ट एरियान येता आता आमी फक्त म्हणटा कितें आनी ते पळय जे NIO म्हणटा उदकाचो परिणाम ना आणि खूपसा परिणाम जावपाचो आसा आणि खूपसा डेंजर आसा उदकाचोच न्ही हे येते व्हडले फॉरेस्ट बायोडायवर्सिटी आसा रिच बायोडायवर्सिटी हाचो परिणाम ग्लोबल वॉर्मिंगाचो कसो जातलो क्लायमेट चेंजाचेर कसो पडटलो डायरेक्ट आसतलो हाचो असर हातून आनी एक व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट कार्बन फिक्सिंग हांवें जे म्हळ्यार 1000 स्क्वेअर किलोमिटर्स ऑफ फॉरेस्ट एरिया सो कार्बन फिक्सिंग कशें जाता आमी ल्हान आसतना इस्कॉलान आमकां शिकयल्ले प्लांट्स टेक कार्बन डायऑक्साइड एंड रिलीज ऑक्सिजन ते कशें जाता कार्बन डायऑक्साइड जे एटमॉस्फियरान आसा ते प्लस जे वॉटर पार्टिकल्स आसा वॉटर मॉलिक्युल्स आसा मॉइश्चर आसा ते कंबायन जावन सनलायट एक्ट्स एट अ कॅटलिस्ट फोटोसिंथेसिस जाता आणि इट रिलीजेस ऑक्सिजन सो ऑक्सिजन प्लस ग्लुकोज म्हणून झाडाक जाय आणि हे पळय जो कार्बन डायऑक्साइड तो एब्सॉर्ब करता ही झाडां जावं पानां जावं तांचे स्टेम्स रूट मुनां हे सगळे कार्बन इज स्टोर्ड इन दॅट फॉर सेंचुरीज सो दिस इज ऑल्सो गुड की आम्ही म्हणटा झाडां कापनाका फॉरेस्ट कापनाका ह्या खातीर डायरेक्ट इम्पॅक्ट आसा क्लायमेट चेंजाचेर नेक्स्ट स्लाइड हे पळय दाखयता आमचे इज रिगार्डिंग एक प्रोपागंडा जाल्लो आसा कर्नाटकान केल्लो आसा प्रोपागंडा की जे म्हादय जी येता ती दर्यान जाता उदक वेस्ट जाता सॉरी इट इज अ रॉंग प्रोपागंडा फक्त आपणाचे कारनामे कवर करपाक हे जेन्ना उदक वेन रिवर म्हादय फ्लो जाता तेन्ना जे डेब्री आसा डेड एनिमल्स आसा जनावरां मेल्लीं आसा
जे खाणे पडलेले आसा, पानां पडलेली आसा, हे सगळे क्लियर करता ते. हे क्लियर करून दर्यान हाडून सोडटा. आता ते म्हणटा आमची म्हादय वेस्ट जाता, उदक वेस्ट जाता. ना, जी मलप्रभा तांची आसा पळय, that travels over 1500 kilometers into Bay of Bengal across peninsula, eastern side वता ती. तशीच आमची म्हादय त्या सायडीक येवन आमी जेन्ना गोंयांत येता आमी मांडवी म्हणटा. जेन्ना हे सगळे आमी जो म्हणटा डेड वूड जावं, जनावरां जावं, पानां जावं, लाकडां सगळी जेन्ना हाडटा, दोज आर द न्यूट्रियंट्स, फर्टिलायझर. तो फर्टिलायज करता आमचे दर्या आसा पळय ते. आणि त्या फर्टिलायझराक लागून कितें जाता तें पळया. ही स्लाइड पळय. हांगा जे एक्स दाखयता पळय, जे आमचे 1000 स्क्वेअर किलोमीटर पळय फॉरेस्ट आसा, दॅट इज आमी सांगला तशें इट एब्झॉर्ब्स और इट फिक्सेस कार्बन. बट राइट हँड सायडीक आसा पळय लायट ग्रीन पॅच दिसता, दॅट इज आल्गे. जो पळय सगळो आमची म्हादय तो सगळें कितें हाडटा, साफ करता, जावं जनावरां मेल्लीं, जावं पानां आनी खाणे बिने पडलेले, ते हाडटा आनी इट फीड्स. दॅट इज द न्यूट्रियंट. आनी ही आल्गे लायट ग्रीन आसा पळय ती आल्गे. आनी आल्गे गिव्स रायज टू मरीन फौना. आमी जेन्ना म्हणटा श्रिम्प्साक इट गिव्स रायज टू श्रिम्प. श्रिम्प जातात आमचे नुस्तें, जावं बांगडे जावं कसले तरेतरेचे नुस्तें. दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर गिविंग रायज टू इट. एंड दॅट इज हाव आमचो पळय आमचे गोंय कोस्ट आसा, why we are having rich variety of nuste is because of this algae. What does algae do more than that? Algae पळय आसा जे पळय कार्बन फिक्सिंग जाता ते 10 फावट चड करता. जे आमची झाडां करता ती दर्यान algae makes converts carbon dioxide 10 times more. Carbon dioxide ओढून काढता and it takes it to the bottom of the ocean and keeps it for millions of years. झाडां कितें मोडली पडली कितें जळून गेली जाल्यार कार्बन डायऑक्साइड कॅन बी रिलीज. बट algae पळय आसा, इट टेक्स द कार्बन डायऑक्साइड, keeps it at the bottom of the sea for millions of years. This is how carbon dioxide is pulled in. That is known as carbon fixation or carbon sequestration. आणि एक उतर आसा कार्बन सिक्वेस्ट्रेशन. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे ही algae पळय आसा ते सगळे CO2 काढून घालता आणि जमनीन म्हणजे दर्यान सारखी थंय दवरता. दिस इज हाव इट कंट्रोल्स ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग आसा तो टेम्परेचर डाऊन करता. आता हे पळय आमचे प्रेसिडेंटान सांगला पळय, हे पळय रिसर्च पेपर हे सगळे आसा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर रिसर्च, एट्री म्हण अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी एंड एनवायरमेंट, ही बँगलोरची एट्री, आणि मागीर IIT बॉम्बे, हे सगळे आसा. हे आमी तुमकां जाय जाल्यार मागीर तुमी फोटो काडपाक जाता. सो लॉट ऑफ रिसर्च हॅज बीन डन. आणि हे तर कंपेअर करशी जे एनआयओन केला आणि प्रेझेंट केला. एनआयओन कोणी केला? हायड्रोलॉजिस्ट. हायड्रोलॉजिस्टाक कितें येता? फक्त उदकाचेर उदक डायवर्ट जालें, गोंयचेर असर पडचो ना. हातून एक व्हेरी इम्पॉर्टंट एस्पेक्ट. आणि केन्ना केला ही रिसर्च? जेन्ना एक रिसर्च जाता, जेन्ना एनवायरमेंटल असेसमेंट करचें पडटा, तेन्ना सगळे सिजन्स पळय आसा, जावं मनसून, जावं समर, जावं विंटर, या सगळ्या सिजनांनी तुवें इम्पॅक्ट पळोवपाक जाय. आणि फक्त पावसाच्या टायमारूच केला, मनसुनाच्या टायमार. आणि मनसुनाच्या टायमार कशें कळटलें तुमकां that there is going to be a detrimental effect? हे ताणी पळोवपूच ना. पावसान म्हणटा खूब पाणी आसा, सो ते म्हणटा there will be no effect. No, you have to study across the seasons. सो हातून दाखयता की this is a ill conceived, ill thought, wrong research by some hydrologist. रिसर्च करताना ताचो असर उदक तर ना जाल्यार मरीन जी मरीन फौना आसा, मरीन इकॉलॉजी आसा, बायोडायव्हर्सिटी आसा, ते 1000 स्क्वेअर किलोमीटर्स जंगल आसा, ताचेर कितें असर पडटलो ते ताणें करूंकूच ना. नेक्स्ट, हे तर पयशे तुमी ती एक आमचे गोंय हांगा आसा, महाराष्ट्र आसा आणि कर्नाटका
ते आम्ही एम्प्लिफाय केला. वयर तर पळयशात तुम्ही राउंड सर्कलान जाल्यार तातून जो लाईट ब्लू असा कलर तो ईस्टवर्ड वता, रायटाक वता. दॅट इज द मलप्रभा रिवर आणि तो फ्लोज ऑन बे ऑफ बेंगॉलान वता. आणि तो डार्क ब्लू पळय आसा जो लेफ्टाक वता वेस्टवर्ड्स, दॅट इज आमची रिवर म्हादय. आणि ती रिवर म्हादय जर पळयशी जाल्यार कर्नाटकान गोंया येता आणि महाराष्ट्रांच्यानूय गोंया येता. तीन कडच्यान ती येता. अशे आनीकूय ट्रिब्युटरीज आसा धाकटे धाकटे सगळे कडच्यान ती येता. सो मेन म्हळ्यार ते तीन आमी दाखयता पळय ते. आतां प्रॉब्लेम कितें, तुमी तर सकल पळयशी ते रेड स्पॉट्स आसा पळय ते रेड स्पॉट ताका लागून हे प्रॉब्लेम जाता. कर्नाटकाच्या सरकारान 3 डॅम बांदपाक डिसायड केला आणि स्टार्टूय जाले काम तांचे. एक म्हळ्यार खालसा, एक बंडुरा आणि दुसरो हलतारा. हलतारा पळय आसा तो महाराष्ट्रा सायडीक आसा, खालसा आणि बंडुरा आमच्या सायडीक आसा. आता तुम्ही तर पळयशात हे डॅम पळय बांदतात जे खालसा आणि बंडुरा पळय आसा ते थंयसान उदक येवपाचें बंद करता आणि डायवर्ट करून परते कर्नाटकाक वता, मलप्रभान वता. आणि सगळ्यागेर वयर पळय आसा रेड स्पॉट, दॅट इज ते उदक म्हादयचे गोज इनटू महाराष्ट्र आणि महाराष्ट्रांच्यान परते ते गोंयांत येता. सो ते डॅम घालून थंय बंद करून दॅट इज ऑल्सो बींग डायवर्टेड टू मलप्रभा. म्हणजे फक्त ही लढाई आमची आणि कर्नाटकाची न्ही, महाराष्ट्राय आसा. महाराष्ट्राचेय उदक तांणी बंद करून मलप्रभान व्हरपाक केला. आता हो पळय आसा हो कितें असर पडटलो आमकां. तो ग्रीन पळय आसा ओशन, दॅट इज म्हादय वायल्ड लायफ सँच्युरी. आणि येलो पळय आसा भीमगड वायल्ड लायफ सँच्युरी. आता हे 3 डॅम्स आता मॅपार दाखयला कशें असर पडटा पळय तो. जो हांगा पळय हांगा स्टॉप करता, जे उदक येता जे म्हादय फीड करता, भीमगड वायल्ड लायफ सँच्युरीक फीड करता आणि म्हादय लायफ दोगांयकूय ते फीड करता. ते हांगाच बंद करता ते आणि डायवर्ट करता. म्हणजे गोंया येवपाक दिना. तातूंत भीमगड वायल्ड लायफ सँच्युरी जे तांच्या सायडीक आसा ते अफेक्ट जातले. हांगा पळय आसा हांगा डॅम घालून परते जे हांगा येता ते हांगाच बंद करून ते डायवर्टिंग बॅक टू मलप्रभा. सेम थिंग हलतारा जे महाराष्ट्रा सायडीक आसा. हे आमी तुमकां दाखयला. नाव कित्याक इट इज इम्पॉर्टंट हे एरो पळया तुमी. एरो पळय आसा that is the direction of the wind and that is the direction how the south westerly winds come. आणि साऊथ वेस्टर्ली विंड्स म्हळ्यार आता पळय आमकां जो पावस येतलो तो पावसाचो डायरेक्शन ते. द साऊथ वेस्ट winds bring the rains to Goa and also parts of North Karnataka. So हो पळय असर पडपाचो आसा हो दोनय स्टेटींचेर. हे कर्नाटकाक खबर ना, तांकां आसा खबर, तांकां रिपोर्ट सबमिट केलो. हातून एक मातशे दाखवूंक सोदता की परतो तो स्लायड येतलो. मलप्रभा ट्रॅव्हल जाता 100 किलोमीटर. मागीर एक रेणुका सागर डॅम आसा. ही ताणी बांदलेली समवेअर इन 1974. जेन्ना ही डॅम बांदली तेन्ना हुबली आणि धारवाड तांकां भरपूर उदक मेळपाक लागलें. आयज पासून तांकां 24/7 उदक मेळटा हुबली आणि धारवाड. आणि ही पळय प्रोपागंडा केल्या की देर इज शॉर्टेज ऑफ वॉटर, उदक ना, पिवपाक उदक ना, ह्यो सगळे फोटी. आयज पासून 24/7 थंय उदक मेळटा, कोणेय चॅक करपाचें. आता जालां कितें, थंय लोकांक आशा जाल्ली आसा. थंय ऊस रोवपाक तांणी स्टार्ट केली. ताजो असर कित्याचेर पडटलो आनी कसो अफेक्ट जातलो तो हांव नेक्स्ट फुडें स्लायडीन येता. आता हाची लढाई आमची चालू आसा. टायगर रिझर्व की जे म्हादय वायल्ड लायफ सँच्युरी थंयसान टायगर जावं लेपर्ड जावं
ब्लॅक पॅन्थर जावं तरेतरेची जनावरां तांकांय अफेक्ट जाल्लो आसा. इतले डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट आसा, इतली झाडां कापलेली आसा, थंय डॅम बांदता म्हणून खुबशीं झाडां कापल्ली आसात. आयज आमच्या गांवांनी मेळपाक लागली. म्हाका दिसता थोडे फावट तांकां जर उदक ना जाल्यार अशें इन्फॉर्मेशन मेळोवंक उपकारना की बाबा पावस येवपाचो आसा आनी पणजे इज अ एम्फिबियन सिटी. सगळ्यांक खबर आसा स्विमींग करूंक जाता आनी कितें करूंक जाता, स्मार्ट सिटी. थंय येवंक उपकारना आमचे वाघ बी खाता. तो टायम आयिल्लो आसा. इतलेंच उरलां. आतां हाचेर आमी मिनिस्टर फॉर एनवायरमेंटाक लेटर बरयली. 23 सप्टेंबर 2024, 23 ऑगस्ट 2024 हांवें लेटर बरयल्ली डिमांड करून की इमिजिएटली आमचे टायगर रिझर्व डिक्लेअर जावपाक जाय, नोटिफाय करपाक जाय. सो ताणें म्हाका लेटर रिप्लाय केली 30 सप्टेंबर 2024, मिनिस्टर फॉर एनवायरमेंट. आनी ताणें तो क्लियरली सांगता, स्पश्ट करून सांगता, आमी रावता ह्या सरकाराक सांगलें म्हणटा, तांकां जाय नोटिफाय केल्लें. सो हो सरकार कित्याक हाडयता हें पळय एक्सपोज जाल्लें आसा. हे हांवें क्वेश्चन विचारलेले प्लस आमी लेटर बरयल्ली. सो ताणें क्लियरली सांगलां विदाउट डाउट गोंयचो सरकार ते रावतात सेंटराक डिक्लेअर करपाक, गोंयचो सरकार करिना. आतां ही स्लायड पळय आसा हांगा आमकां पळय दिसती पडटा, दिस इज द वेस्टर्न घाट्स. सो वेस्टर्न घाट्स तुमकां खबर आसा वन ऑफ द 10 हॉटस्पॉट्स इन द वर्ल्ड युनेस्कोचे. आणि वेस्टर्न घाट्साक लागून आमची पळय पेनिन्सुला आसा, इंडियेची आख्खी पेनिन्सुला आसा, ही पळय सारकी पेनिन्सुला पळय आसा ती ग्रीन आसा बिकॉज ऑफ वेस्टर्न घाट्स. वेस्टर्न घाट्स प्लेज अ व्हेरी क्रिटिकल रोल. आणि खुबशीं वर्सां जाली वेस्टर्न घाट्साचेर अटॅक जाल्लो आसा. वेस्टर्न घाट्सा कडेन डिस्ट्रक्शन चालू आसा. पयलीं एक गाडगील कमिटी फॉर्म जाल्ली, ताणें आपणाचो रिपोर्ट दिलो. ताणें स्पश्ट करून सांगलें कशें कशें प्रोटेक्ट करपाक जाय वेस्टर्न घाट्स. बट वेस्टेड इंटरेस्ट एग्री जाले ना. सक्सेसीव सरकारांचेर प्रेशर घालून मागीर कस्तुरी रंगम रिपोर्ट आयलो. ताणें रिड्यूस्ड इट बाय ऑलमोस्ट 40-50% रिड्यूस केलें ताणें. तरी सॅटिस्फायड ना. आतां पळय वायनाड कितें जालां तुमकां खबर आसा. हे रिपीट जावंक उपकारना. वायनाड इज अ वॉर्निंग सिग्नल की वेस्टर्न घाट्सा कडेन खेवत जाल्यार कितें जातलें पळय. त्या लँडस्लायडीन तुमी पळयलां कशें डिस्ट्रक्शन जाल्लें पळय. आनी हें पळय दाखयता रायटाक कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र ती एरिया where destruction is happening and we are lying in eco-sensitive zone category 1. Thai category 1, 2, 3 asa. We are in the highest category, category 1. Then how Karnataka can be allowed to undertake this type of destruction in the form of dams and stopping Maday? Here goyच्या सरकारान argument घालपाक जाय. We are in category 1, eco-sensitive zone of Western Ghats. वो आर्ग्युमेंट कित्याक घालना. हे एनआयओन स्टडी केला, फक्त उदकाचेर केला. उदक खंय वेतलें कितें. these are the things that research papers are showing. आनी ह्यो पळय बॉर्डरी आसा. आमी म्हणटा कर्नाटका, महाराष्ट्र, गोवा बॉर्डर. ह्यो बॉर्डर्स आर कंटेम्पररी. आतां गेल्या त्यो बॉर्डरी. हे दर्या फ्लो जाता सिन्स बिफोर ह्युमन बिंग्स केम टू द वर्ल्ड. मनीस येवच्या पयलीं हे दर्या व्हांवता. सो आमी कोण हे दर्या डायवर्ट करपाक बॉर्डरीचेर. ही बॉर्डर इज ओनली ऑन मॅप टू डिवायड दी जॉग्राफिकल दीस ऑफ स्टेट्स. हे पळय रेड जाता. दॅट इज रेड क्वेश्चन आसा. हे टू हायलायट इको सेन्सिटिव्ह झोन कॅटेगरी 1. हे रिसर्च पेपरान क्लियरली बरयल्लें आसा. तो पळय स्लायड आसा इज बेस्ड ऑन वन ऑफ द
स्टडीज IISc बेंगलोराचेर बेस्ड ऑन ही स्लाइड प्रिपेअर जाल्ली आसा आणि इको सेन्सिटिव्ह झोन कॅटेगरी 1 हे आमकां फुटप्रिंट दिसली पडटा हो एक फुटप्रिंट हो हलतारा वो खालसा आणि वो बंडुरा सो हाऊ कॅन गोवा गव्हर्नमेंट कीप क्वाइट हाचेरूच आवाज जर केल्लो जाल्यार सुप्रीम कोर्ट इमिजिएटली डिसिजन घेवपाचे रेड झोन इको सेन्सिटिव्ह झोन कॅटेगरी 1 असले कांयच करूंक जायना 3 डॅम येता कर्नाटकाचे कुल्लेम which is criminal आणि हे तर येत जाल्यार हे पळय वेस्टर्ली साउथ वेस्टर्ली विंड्स पळय येता which brings rains to Goa and North Karnataka हे स्टॉप जातले हाचेर असर कितें पडटलो what will be the damage what will be the destruction long term effect ते आमी दाखयता आता जे आमी सांगले कशे उदक भितर येता पळय ते लाइट ब्लू पळय आसा ती मादय वाइल्ड लाइफ सेंचुरीक फीड करता आणि हे पळय एरो आसा ते दाखयता हो आमचो दर्या आसा बे अरेबियन सी आसा हे सगळे आमचे मांडवी आसा आमचे जुवारी आसा ते उदक सलाइन उदक खारे उदक ते एका डायरेक्शनान येता आणि जो पळय तो मादयचो उदक पळय येता that comes with high pressure and it ensures की saline water आमचे जमनीन येना पळय तशे उलटा येना पळय तशे that means salinity is maintained आणि आमकाचे पिवपाक उदक मेळटा नॉताकूच न्ही हे आमची एक रॉंग हे आसा की म्हादय डायवर्ट करीत जाल्यार फक्त नॉताकूच त्रास जातलो ना आख्खे गोंयभर आमचो दूधसागर बंद पडटलो दूधसागराकूय थंयसान उदक येता त्या खातीर हे डिफरंट डायरेक्शन आता 43% of north itself will get affected हे पळय स्वीट वॉटर और फ्रेश वॉटर पिवपाक येता ते मेळच्या सुवातेर आमकां हे पळय वो खारे उदक भितर सरतले your soil will get damaged तुका रोवपाकूय मेळचें ना कितें the salinity will increase so this is the type of damage and दुसरे तो मलप्रभा पळय कॅचमेंट एरिया आसा already 80% of that catchment area आणि सांगला पळय तशे हुबली आणि धारवाड 24/7 तांका उदक अवेलेबल आसा ऑलरेडी 1974 च्या आतून पासून भरपूर उदक आसा आणि भरपूर उदक आसा म्हण कोणे थंय एक फावट खूप वर्सां पयलीं शुगर केन कल्टिवेशन स्टार्ट केले शुगर केन एकटो केलो दुसऱ्यान केले अशें करून करून थंय कारखाने आयले सो दीस डाउन स्ट्रीम हे पळय ट्रायंगल आसा ते पळयत जाल्यार हांगा सगळ्याक तांकां उदकाची गरज आसा नाव नॉट ओनली शुगर केन तांणी एक फॉल्स नॅरेटिव्ह क्रिएट केला उदक ना पिवपाक तर उदक ना जाल्यार एक मल्टीनॅशनल सॉफ्ट ड्रिंक कंपनी तुम्ही जाणा 2 व्हडल्यो कंपनी आसा नाव घेना तातूंतली एक कंपनी थंय आसा दे आर युजिंग मोर देन 1 लाख लिटर्स ऑफ वॉटर एवरी डे डेली 1 लाख लिटरा वयर उदक यूज करता जाल्यार तुका शॉर्टेज कशी जाली सो कसले पळय ते फॉल्स नॅरेटिव्ह ताणी क्रिएट केला पळय ते उदकाची शॉर्टेज आसा जाल्यार ती सॉफ्ट ड्रिंक कंपनी बंद करा न्ही सो हांगा पळय ते ट्रायंगल आसा दॅट इज द प्लेस वेअर थंय सगळे शुगर केन फॅक्टरी आसा दुसरे कारखाने आसा शुगर केन इज अ गजलर वॉटर गजलर ताका उदक जाय सो ही आशा बंद जावची ना आशा बंद करपाक जाय आता हातूनच आम्ही दाखयला दॅट इज एक्सटेंशन ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग ते ट्रायंगल दाखयल्ले पळय तातून कितें जाता पळय ते देर इज शुगर केन पळय त्यो फॅक्टरीज आसा प्लस तांचे कडेन सॉफ्ट ड्रिंक कंपनीज आसा विच इज युजिंग लॅक्स ऑफ लिटर्स ऑफ वॉटर एवरी डे सो इतले जर आसा जाल्यार तांणी एक फॉल्स नॅरेटिव्ह क्रिएट केला की शॉर्टेज आसा उदक विच इज नॉट द केस
डॅमां दाखयता आमी जी गोवा डायरेक्ट अफेक्ट जाता पळय ती. हे एक डॅम आनी दुसरे हे डॅम. जेन्ना ते डॅम बांदले आनी उदक बंद केलें जाल्यार हांगच्यान पळय उदक येता ते बंद जातलें आनी ते बंद जातकूच ऑटोमॅटिकली जे खारें पाणी आसा ते इट वील कम इनसायड. एक फावट ते भितर आयला सांगला तशें आमची जमनी पिड्यार जातली. आमकां उदपाक पिवपाक उदक फ्रेश वॉटर आसचें ना. एंड फायनली वॉट वील बी द इफेक्ट आमचे गोंयचेर, आमच्या वेजिटेशनाचेर. आमची पळय आमी म्हणटा ती एल्गे पळय जाल्ली मरीन फॉना जी आमची रिवर म्हादय वॉज ब्रिंगींग द न्यूट्रियंट्स, डेड वूड, डेड एनिमल्स, पानां झाडां पडलेली आनी ती ग्रीन आल्गे पळय फीड करताली. ताका लागून कार्बन सिक्वेस्ट्रेशन वॉज हॅपनिंग. म्हणजे कार्बन डायऑक्सायड वॉज बींग ट्रॅप्ड आनी सारकी ओशनाच्या जमनीर व्हरून धरताली. ते बंद जातले. ते ना जाल्यार आमचे नुस्तें आसचें ना. आमचे लायव्हलीहूड नुस्तेकारांचे जावं नेविगेशनाचें एवरीथिंग वील गेट अफेक्टेड. उदक पिवपाक आसचें ना. ते ना जाल्यार आमची झाडां आसची ना, आमची जंगलां आसची ना. फूल वेजिटेशन वील ड्राय अप. आनी आमचेच न्ही, इवन खानापूर आनी बेलगांव डिस्ट्रिक्ट फूल वील गेट डिस्ट्रॉयड. So this is not only going to affect Goa, it's going to affect Karnataka. But त्या सायडीक जी ग्रीड पळय आसा पयशांक लागून फॉर दॅट कॅश क्रॉप, फॉर शुगरकेन क्रॉप, ताका लागून हे सगळें चल्लां पळय तें डायवर्ट करता. सो ही आमी थोडक्यानूच तुमकां दाखयला कसो असर पडटलो तो. आनी जनावरांचेरूय गोंयचो सरकार टायगर रिझर्व कित्याक डिक्लेअर करिना? कोणाचो प्रेशर आसा तांचेर? एनवायरमेंट मिनिस्टर ऑफ फॉरेस्ट मिनिस्टर कोणाच्या प्रेशर अंडर काम करता? ताका खबर ना हो असर पडटलो म्हूण? सीएम कित्याक ओगी रावला? सो हे 3 डॅम पळय आसा बंडोरा, खालसा आनी हलतारा, हाचेर काम इमिजिएटली बंद जावपाक जाय. वी कॅनॉट अलाव दीस डॅम्स टू कम. वी कांट अलाव the water to be stopped and diverted to Karnataka just to satisfy the greed of sugarcane cultivators. आणि लास्ट आमचे आसा एक सायंटिस्ट डॉक्टर टी.व्ही. रामचंद्रन IISc ताणे खूपशे स्टडी केला like many other scientists. आणि जेन्ना इको सेन्सिटिव्ह झोन कॅटेगरी 1 जेन्ना डॅम्स घालून डायवर्ट करून द 1000 स्क्वेअर किलोमीटर्स ऑफ ग्रीनरी जंगल ते ना जातले. कित्याक झाडांक लागून उदक येता, उदकाक लागून दर्या जाता, दर्याक लागून द होल वेजिटेशन, होल पेनिन्सुला ऑफ इंडिया इज सर्वायविंग. ते तर ना जातले जाल्यार दिस इज द सिनेरियो वॉट वी आर स्टेरिंग एट. गोवाच न्ही, इवन कर्नाटका डेझर्टिफिकेशन म्हणटा ते स्टार्ट जातले. सेम फोटोग्राफ तुमकां दाखयला. ग्रीन आशिल्लो येलो जालो आनी आतां दिस इज द सीन. कित्याक हे एरोज पळय आसा साऊथ वेस्टर्ली त्या डायरेक्शनान फक्त सलायन वॉटर दर्याचे येतले. ग्रीनरी काबार जातली. ग्लोबल वॉर्मिंग वाडटले, टेम्परेचर वाडटलो. आमच्या जंगलांनी झाडांक सगळ्या जे लॉस एंजेलस आनी अमेरिका जाता पळय तशें उजो लागतलो. वायल्ड लायफ फायर्स वील हॅपन. आनी फायनली नायदर मलाप्रभा वील रिमेन नॉर हे शुगरकेन वाले कोण आसा ते काबार जातले. This is a short-term, greed-driven idea of building this dam and diverting Bhadel. So, हातून हांव एक obliteration of Goa आमची आयडिया आसा गोंयची
आमी गोंयकार म्हूण आसा, आमचे गोंय आसा आनी गोंयकार आसा, कोण उरपाक ना, सगळे काबार जातले. आनी हें तर सांबाळपाक जाय. आमच्या सरकारान दीस हॉलिस्टीक स्टडी जी आसा ती स्टडी घेवन सुप्रीम कोर्टान मांडपाक जाय. नॉट बेस्ड ऑन सम इल कन्सिव्ड सम हायड्रोलॉजिस्ट एनआयओचो म्हणटा कांय असर पडपाक ना, तो फक्त उदकाचेच पळयता. आमी जे पळय दाखयला इट इज मच मोर एक्सटेन्सिव. आमी फक्त थोड्या टायमान टेकिंग सम मेन पॉइंट्स फ्रॉम डिफरंट स्टडीज हे तुमच्या मुखार दवरला. आख्या गोंयच्या लोकांक खबर आसपाक जाय. आनी ताज्या उपरांत काल आमी प्रेसिडेंट आनी प्रेसिडेंटा कडेन हांवें डिस्कस केला. एक हे ताणें कशें सांगलां, हे डॉक्युमेंट्स आमी जे गोंयच्या बद्दल सारके तांकां पातयेता, आमी जी लढाई स्टार्ट केल्ली आसा सुप्रीम कोर्टान मिसीस निर्मला सावंत आनी डॉक्टर राजेंद्र केरकर तांकां आमी हे डॉक्युमेंट दितले. प्लस आमी आमच्या गोंयकारांक लागून आमची फुडली पिळगी आसा तांकां लागून एक आमी एक ल्हानसो व्हिडिओ केल्लो आसा which can be circulated on WhatsApp across the world. गोंयकारांच कडेन न्ही, हे कर्नाटकाकूय हो वचनी व्हिडिओ, आख्खे इंडियेक वचनी, आख्खे जगभर वचनी. दिस इज इन एनिमेटेड फॉर्म. कशें गोंय डिस्ट्रॉय जातले, कशें कर्नाटकाय डिस्ट्रॉय जातले, हाऊ वेस्टर्न घाट्स विल बी डिस्ट्रॉयड, हाऊ ग्लोबल वॉर्मिंग विल हॅपन, how ecology will be destroyed. So कितें move out, escape. I would request our president मातशे फुडें येवचे आनी हो आमी रिलीज करया एक व्हिडिओ. आमचे दोन्ही डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मातशे या, आमी तुमचे कडेन हो शेअर करतले. अरे सोपयले हो ल्हानसो म्हाका दिसता Any restart? Flights of the forests of the Mahdi and Pilgrim Wildlife Sanctuaries. This biodiverse forest of 700 square kilometers is responsible for heavy rainfall, and therefore this region is called the Cherrapunji of the south. Because of these very large wildlife sanctuaries, there is heavy rainfall in the region, which makes the rivers flow, making Goa and North Karnataka fluent and prosperous. Goa is a country with coconut, cashew, mango, and many varieties of trees, and fields of rice, fishing, and tourism are also booming in Goa. The North Karnataka region is also prosperous because of the east flowing Brahmaputra River. There are a lot of sugar factories and sugarcane fields. There are more and more sugar factories and sugarcane fields emerging, and therefore there is an increase in the need for more and more water as the sugarcane crop requires more water. The setting up of new industries and monoculture plantations has resulted in a lot of deforestation too. This has made the Malaprabha River a water deficit river. To cater to the increasing demand for more and more water, the Karnataka government is constructing 3 dams on the Mahdi River
to divert the water to Puri and Dharwad, 100 kilometers away. This will completely stop the flow of water to this entire forest region, and this will affect several hundred square kilometers of rich biodiverse forests. In Goa, the rapidly flowing Mari River stops the soil water from entering inland. If the flow of the waters of the Mari River is reduced, the salty seawater will ingress inland into Goa, turning the groundwater unsuitable for drinking or agriculture, creating a massive water crisis in Goa. Think about a forest without the flowing of a river. The forest and its wildlife will struggle to exist. Eventually, there will be huge reduction in rainfall in the entire Goa and North Karnataka region. Initially, the forest will begin to dry, and there will be wildfires in the summer season, which will be catastrophic. Recently, we saw the destruction caused by wildfires in Los Angeles. When the river flows into the sea, it carries a lot of organic matter from the forest to the sea, and this acts as a nutrient to the marine life in the sea. This organic forest waste further creates a marine flora and fauna, which in turn creates marine life. The whole marine ecosystem comes into existence, which is why Goa gets a huge catch of fish. The Mari diversion will adversely affect the fishing industry in Goa. Finally, there will be desertification of the Goa and North Karnataka region, which will increase the temperature drastically. Goa will no longer be a paradise, and eventually this will affect tourism, farming, and fishing. Because of global warming, the sea levels are already rising, and Goa will be facing the ingress of seawater inland. This, coupled with the storage of the Mari River and the reduction in rainfall due to damage of the forests, will create a disastrous situation for Goa. Now is the time to stand up and say no to the Mari diversion to save Goa. आम्ही also हे documents besides CMाक दितले आम्ही म्हणजे सरकाराक यूज करा म्हणून आणि आम्ही एक अपील करता CMाक की आम्ही एक युनिटी दाखोवपाक जाय गोंयकार कशे वी एक्ट एज अ स्टेट्समॅन 40 MLA आणि तिगूय MP घेऊन चल या दिल्ली जसे आम्ही आता ऑपरेशन सिंदुरान काँग्रेसान कसे सपोर्ट दिलो सेंट्रल गव्हर्नमेंटाक मोदी सरकाराक आम्ही असं तुमच्या बरोबर लढाई करूया तसे आम्ही सांगता फ्रॉम काँग्रेस पार्टी सगळ्यांक एक करूया सगळे या 40+3 या आम्ही प्राईम मिनिस्टराक सांगया आमची म्हादय डायवर्ट करून दिवचे ना हो आमचो रिक्वेस्ट एंड अपील टू द चीफ मिनिस्टर. Thank you. We heard about government saying that they are serious about the Madai. So why people have so much doubt? कित्याक आम्ही पळयला तांचेकडे कसले पेपर आसा कसले रिसर्च पेपर आसा कसली स्टडी आसा कसले डॉक्युमेंट आसा कित्याक ते अजून पासून ड्रॅग जाता केस फर्स्ट धपक्याकूच पडोंक नाशिल्ले भायर न्ही असं हे सगळे रिसर्च पेपर कित्याक घेना तुम्ही Goa should unite and it is the duty of the Goa government unite करून फुडें व्हरपाक लढाय हांगा आमी we should not see on party lines. युनायटेड म्हणतात पण RJP म्हणतात की तुम्ही पार्लमेंटात म्हादय बद्दल केन्ना काय उलयना म्हणून अरे डिझास्टर मॅनेजमेंटाचेर आमी काढला मरे I was the one who spoke. तुका जाय जाल्यार स्पीच दिता नाल्यार गुगल कर तू पळय बीजेपी तांचेर सांगता हे उलय म्हण ते आयकता ताचेर आमी काय हे करना दे शूड हॅव देअर इंडिपेंडंट ओपिनियन नॉट लिसन टू द बीजेपी द मास्टर्स एंड टॉक ताचेर आमी काय हे करना आमची अशी फाईट फॉर गोवा विथ फॅक्ट्स विथ रिसर्च पेपर सीएमआर आयजूच म्हटलं की सांगूक It's a personal. ते आमी आमच्या प्रेसिडेंटान आन्सर केला ऑलरेडी नाही कालचं नाही आयचं बरोबर नाही
कितें म्हण आम्ही सांगू नका म्हणटा NIOचो रिपोर्ट आम्ही मागोनाशिल्लो म्हटलं. It is a personal. पर्सनल रिपोर्टच म्हटलं. पळय 1 जानेवारी 2019 तेन्ना म्हाका दिसता एनवायरमेंट मिनिस्टर आशिल्लो बाब निलेश काब्राल. तेन्ना एज पार्ट ऑफ गोंयचो आवाज आमचे डेलिगेशन गेले. तातूंत बाब स्वप्नेश शेल्लेकार, बाब रोशन मतायस आनी खुबशे आमचे वांगडी आशिल्ले. आनी ताका आमी सांगले तुजी पळय टीम आसा न्ही ती कोण गोंयकार ना त्या टिमीन पातये नाका. आयज इंडियाच्या सरकारान कितें सांगलें ती सेलेबी म्हण कंपनी आसा टर्कीश आमी पातयेवपाक जायना. इंडिया पाकिस्तानाच्या लढाईन वॉट इज सेलेबी कित्याक टर्कीन तांकां सपोर्ट केले तर सेलेबी गोंया कितें करता सेलेबी बॉम्बे कितें करता हे सगळे एअरपोर्टाचेर ते आसा. दे कॅन बी अ डेंजरस एंटिटी. तशेंच हांव विचारूंक सोदतां 3-4 एक्सटेंशन दिले कोण ते आमचे बदामी ते कर्नाटकाचे. आमी तर हे करिना बट वाय हॅव दॅट डाऊट. आमचे गोंयकार ना क्वॉलिफायड केपेबल ना इतली एक्सटेंशनां दितात. इट इज नॉट अबाउट गिविंग एक्सटेंशन इट इज एन इन्सल्ट टू द गोवन इंजिनियर्स. तुम्ही गोंयच्या इंजिनियरांक पातयेना. सो थंय जेन्ना तुम्ही विचारले डाऊट आसा की डाऊट हो दिस इज द डाऊट that you are not trusting Goans to fight the battle. Captain, are you facing any challenge to talk to your Congress counterparts in Karnataka to persuade them to have a discussion? Not at all. Not at all. Case is in the court. We have to fight to win. Even a high command had told, Pakistan, 2 वर्षा पयलीं न्ही, you have to fight for Goa. Let them fight for Karnataka. This is your right. How can we allow somebody else to dictate terms? But do you all keep a discussion on these things? No, not required at all. When we are backing the government, आम्ही गोंयच्या सरकाराक बॅक करता, win this case. But थोडे महिने जाले, we got in touch with some NGOs in Karnataka. तांकांय आमची भासाभास जाली, डिस्कशन जाले, we shared notes, and they were also convinced that yes, गोंयांत न्ही कर्नाटकूय डिस्ट्रॉय जावपाचें आसा. आतां ते NGOs तांच्या सायडीक लढाई स्टार्ट केल्या. They have been having extensive awareness programs there. Belgaum district, Khanapur district, people are now angry. ते म्हणटा आमकां डायवर्शन नाका. Because if Mahada is diverted, they are also destroyed. Secondly, एक महाजन कमिशन म्हणून आयिल्लें खूब वर्सां पयलीं. It is about deciding खंयचे एरिया महाराष्ट्राक पडटले खंयचे एरिया कर्नाटकाक पडटले. याद आसा खूबशी झगडीं जाताली, लोक रायट्स जाल्ले, मेल्ले. What did Mahajan Commission say? Some areas they say it belongs to Maharashtra, some areas belong to Karnataka. When this thing has not yet been implemented, तुम्ही हे म्हादय which is आमकां खबर ना त्या सायडीक गोंयचे तर आमी फायट करता आमकां जाय म्हूण. Between Maharashtra and Karnataka there is a dispute. Which will go which side? Then how can you divert? How can you build these names when Mahajan Commission has not been implemented? Legally point जाल्यार खूबशे आसा. हे गोंयच्या सरकारान हाडपाक जाय, यूज करपाक जाय all this argument. They have to get in touch with Karnataka, this Maharashtra. If you tell me I will initiate talks with Maharashtra rather than Karnataka, बाबा तुम्ही त्रासान तुमचेय हे केला, बंद केला. Let's join the hands and fight. बट बीजेपी सदांच म्हणटा की कर्नाटकान गव्हर्नमेंट काँग्रेसचो आसा, सो तुम्ही डायरेक्ट काँग्रेसी कडेन कित्याक उलयना की प्रोजेक्ट करचो न्हू. हे डबल इंजिनाचे सरकार, प्रधानमंत्री कोण? प्रधानमंत्री कोण या देशाचो? भारतीय जनता पार्टीचो मरे. मुख्यमंत्री कित्याक मिटींग लायना तर? आमची इन्चार्ज who is from Karnataka, she has told the chief minister that you tell your prime minister to have a meeting. She has said I'll get my chief minister. जेन्ना काँग्रेसीचे सरकार आशिल्ले, जेन्ना केंद्रान या देशाचो प्रधानमंत्री काँग्रेस पक्षाचो आशिल्लो, तेन्ना ऑल पार्टी डेलिगेशन गेल्ले गोंयच्यान. याद करात. आमच्या लिडर ऑफ ऑपोजिशनान फ्लोर ऑफ द हाऊसाक मुख्यमंत्र्याक सांगिल्ले की सगळ्या पार्टीचे डेलिगेशन घेऊन या म्हणून. कित्याक व्हरना मुख्यमंत्री? प्रधानमंत्र्याकडे गोंयच्यान ऑल पार्टी डेलिगेशन कित्याक वचना?
हाजेर तुम्ही मुख्यमंत्र्याक प्रश्न करपाक जाय. जेन्ना गोंयच्यान डेलिगेशन गेल्ले तेन्ना तो म्हादय वॉटर ट्रिब्युनल फॉर्म जाल्लो, याद करा. सो म्हाका दिसता कर्नाटकाच्या सरकाराचे बोट दाखवून मुख्यमंत्र्यान म्हाका दिसता प्रधानमंत्र्या कडेन मिटींग घेवन हो प्रश्न सॉल्व करपाक जाय. प्रतीक तुका दिसता की डीपीआर पासून 28 डिसेंबर 2022 केंद्रीय सरकारान पास केल्लो तो 28 डिसेंबर. कोण आशिल्ले थंय? बीजेपी सरकार. आणि स्टेटानूय बीजेपी सरकार आशिल्लो थंय आणि हांगाय बीजेपी सरकार. सो हू इज द कल्प्रिट? ट्रिपल इंजिन, ट्रिपल इंजिन आशिल्ले. ताणी डीपीआर स्टार्ट करूं ना, अप्रूव्ह करूंक ना ताणी. आणि अमित शान वचून अनाउन्स केल्ले आमी डीपीआर अप्रूव्ह केलो म्हणून. इनडायरेक्टली डिस्ट्रक्शन ऑफ गोवा ताणे अनाउन्स केलें. Captain, do you think the closure of sugarcane factories and other industries would help this region, and then there will be less stress in letting Madurai to go ahead? See, this is simple. You manage your requirement with what is available to you. आमचे divert कर नाका. Our river which is coming, Madurai, it is feeding. This is a lifeline. That is why we call it our mother. तुमचे पै कितें आसा? There is sufficient water for drinking. पण तुम्ही sugarcane, that which is the water guzzling plants, ते start केला तुम्ही. You want to increase now. That is why they want more water. Finally, whole idea is to meet the requirement of the sugarcane growers. Why at our cost? तुमच्याकडे किती असं ते मॅनेज करा, नॉट बाय डायव्हर्टिंग आर रिव्हर. बिसाइड शुगर फॅक्टरी काय पॉवर प्लांट बी येता म्हणजे डायव्हर्ट करता. खूपशे पॉवर प्लांट आसा, स्टील प्लांट आसा. तांकां सगळ्यांक उदक जाय. त्यांच्या अंडर प्रेशर करता. तांकां सगळ्यांक उदक जाय न्ही. त्यांच्या अंडर प्रेशर करता. हय. गव्हर्नमेंट. नॅचरली शुगरकेन लॉबी इज व्हेरी पॉवरफुल सगळ्यांक. President, NOI report will be impact to Goa, according to you? NOI report the आता इतले No, I'm asking you. presentation. No, I'm asking you, President. I'm asking you. We showed a detailed presentation that how Goa will be affected if Madurai is diverted. So I don't understand your question. No, that We only have shown a asking detailed you. presentation. If Madurai divert झाली जाल्यार गोंयची इकॉलॉजी कशी काबार जातली हे दाखयलें मरे. This We'll report- share this all these When That shows that When NOI this report report is came- totally This report, this Define. report. this NI report. We are giving you a study which is carried out by IIT Bombay, IISc. IISc, then Advanced Earth and Space Science, which they have carried a detailed report on the ecology, how it will be disturbed. So we'll share this report with you. But when this report came, आशिल्ले. It is no, I'm asking you. Which report you are saying? This same report, NI report, which you are saying right now. NIO report आम्ही रेफर करणार. NIO report is defunct. Okay. We are not IIT talking about. Bombay and they mentioned when they were released, when those papers were released. There is No, over a period of time. Over a period of time, So and now these- it's available in the public So domain these also. were reports were already there with the present government, which is No, Have they आमच्याकडे काय ना म्हणून आम्ही आता त्यांना काहीच दिता. नाही तुम्ही present. हाय. So we are going to hand over it Hand to over. Nirmala Sawant. Because she is a petitioner. She is आम्ही अख्ख्या गोंयकारांचो तिचे ट्रस्ट आसा. Over and above आनी आसा. But isn't it surprising, Captain, that you are having In addition, HR report, these are all the references, research papers, so many documents. Yeah, immediately Sarkaran should start collecting all this. Besides this report, itla lokhani maybe aning astere. These are there in public domain. Itlo tari interest घेवपाक जाय. सरकाराक खबर ना म्हणजे इतकी रिपोर्ट आसा.
काय ना रे कशें करतात Now, isn't it surprising that you are quoting these reports and you're saying that neither the Sarkar, neither the people who are fighting have these access to these because in reports? the legal fight they have not taken into consideration this. The impact. That is the problem. All these research papers and studies, this is the problem. So we are saying, that's why we are saying we are giving you, please make use. We are trying to make your fight more stronger. Legally we will become stronger, scientifically we will become stronger. Knowledge. Thank you. Thank you. Thank you.